सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर आता विहिरीला मिळणार 4 लाख रुपये अनुदान. तर यामध्ये कोण पात्र आहेत? तर मागेल त्याला विहीर योजना इथे सुरू झालेली आहे. तर आता या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मागेल त्याला विहीर योजना सुरू झालेल्या आहे. तर यामध्ये तब्बल 4 लाख रुपये अनुदान इथं मिळणार आहे. यामध्ये कोण पात्र आहेत, कोणाला अनुदान मिळणार आहे, अर्ज कशा पद्धतीने इथं करायचा आहे, तर यामध्ये लागणारे कोणकोणते आवश्यक कागदपत्र आहे, मागेल त्याला विहीर योजना सुरू झालेल्या आहेत. तर पाण्याअभावी शेती वाया जाऊ नये, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही जी योजना इथं राबवण्यात आलेली आहे. तर आता अनुदान किती मिळते? तर यामध्ये 3-3.5 लाख, किती 3.5 लाख ते 4 लाख रुपये अनुदान इथं तुम्हाला मिळणार आहे. किती मिळणार आहे? 3.5 ते 4 लाख रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे. यामध्ये विहिरीचे खोदकाम असेल, रिंग बसवणे असेल, जी काही रिंगण असते विहिरीला, मजबूतीकरण, त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था. तर यासाठी जे की 4 लाख रुपये तुम्हाला इथं अनुदान मिळणार आहे विहिरीसाठी. तर आता भरपूर योजना यामध्ये जे काही मागाल त्याला विहीर आहे, जी की ग्रामपंचायतकडून सुद्धा विहिरीसाठी योजना इथं राबवली जाते. तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. तर यामध्ये कोण पात्र आहेत? तर आता अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याच्या नावाने शेतजमीन असणे देखील आवश्यक आहे. 7/8 असणे आवश्यक आहे. विहीर नसल्याचे म्हणजे आता तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर जर विहीर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आता सातबाऱ्यावरती विहीर असेल तर ते कशा पद्धतीने तर काढून टाकायचे आहे. त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने जर तुमच्या सातबाऱ्यावर विहीर आलेली असेल तर ते कशा पद्धतीने तर कमी करायचे आहे व सातबाऱ्यावर विहीर कशा पद्धतीने तर चढवायची आहे, यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर लगेच बघा. अनुसूचित जाती जमाती तर असेल तर अल्पभूधारक जर असेल तर अशांना प्राधान्य इथं देण्यात येते. तर आता लहान शेतकरी, दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, सिंचन नसलेले जमीन तर अशांना इथं प्राधान्य इथं देण्यात येते. तर इत्यादी हे अटी यामध्ये पात्र आहेत. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड इथं लागणार आहे, 7/8 बँकेची पासबुकची प्रत, रहिवासी दाखला, कास्ट सर्टिफिकेट आणि जमिनीचा नकाशा. तर आता जमिनीचा नकाशा घरबसल्यासुद्धा तुम्ही तुमच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता, अगदी मोफत. तर लगेच डाउनलोड करा. आता अर्ज कशा पद्धतीने तर करायचा आहे? तर आता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज सुरू आहे का लगेच चेक करा. पंचायत समिती कार्यालयामध्ये सुद्धा अर्ज इथे सुरू राहते. ऑनलाईन अर्ज इथं मागेल त्याला विहीर, ऑनलाईन अर्ज इथं सुरूच आहे. ज्यांना कोणाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज इथं करू शकता. तर आता आवश्यक कागदपत्रे जमा करायची तुम्हाला. अधिकाऱ्याकडे पाहणी केली जाते आणि नंतरही मंजुरीनंतर काम इथं सुरू केले जाते. तर आता अर्ज केल्यानंतर काय होते? तर आता अर्ज केल्याच्या नंतर अधिकारी जमीन पाहणी करतात, पात्रता तपासणी जाते. त्याचप्रमाणे इथं जमिनी मंजुरी दिल्यानंतर काम सुरू होते. काम सुरू झाल्यावर अनुदान खात्यामध्ये इथं येते. तर हे अनुदान टप्प्याटप्प्याने इथं जमा केले जाते. योजना जी काही सुरू करण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये पीक नुकसान होते, उत्पन्न कमी होते, पावसावर अवलंबून शेती करावी लागते. तर यांसाठी समस्यांसाठी जी की आता हे अनुदान इथं देत आहे विहिरींसाठी. तर आता खोदकामासाठी अंदाजे रक्कम इथं 2 लाख रुपयेपर्यंत मिळते. रिंगण सेटसाठी 1 लाख रुपये, मजबूतीकरणासाठी 50,000 रुपये आणि पाणी उपसा व्यवस्था यासाठी 50,000 रुपये. तर अशा पद्धतीने हे 3.5 ते 4,000 रुपये, 3.5 लाख ते 4 लाख रुपयापर्यंत जे की विहिरीसाठी अनुदान इथं दिलं जाते. तर आता कोणत्या जमिनीवर विहीर मंजूर होते तर ते आपण इथं पाहणार आहेत. तर यामध्ये कोरडवाहू जमीन, सिंचन नसलेले जमीन, तर यांसाठी सर्व जे काही पात्र आहेत. त्यानंतर पाण्याचा स्रोत उपलब्ध नसण्याची शक्यता. यानंतर शेतजमीन नोंदणी अर्जदाराच्या नावावर असणे आवश्यक आहे, तरच त्यांना लाभ मिळणार आहे. आधीच विहीर असल्यास लाभ मिळणार नाही. शासकीय जमीन असल्यास लाभ मिळणार नाही. वादग्रस्त जमीन असल्यास लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे अनुदान कसे मिळते? तर पहिला टप्पा काय यामध्ये? पहिला टप्पा काम सुरू करताना, दुसरा टप्पा अर्धे काम पूर्ण झाल्यानंतर, अंतिम टप्पा काम पूर्ण झाल्याच्या नंतर. अशा टप्प्याटप्प्याने हे पैसे इथं दिले जाते. तर हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाते. तर आता अर्ज करताना होणाऱ्या सामान्य चुका यामध्ये अर्ज जे काही कागदपत्र अपूर्ण असते, सातबाऱ्यात चुकी असते, बँक पासबुकवर नाव वेगळं, सातबाऱ्यावर नाव वेगळं, आधारवर नाव वेगळं, आधार लिंक नसते, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर नोंद नसते,
यामुळे तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. तर आता यासाठी लेखी अर्ज त्याचप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन कशा पद्धतीने भरायचं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. अर्ज नाकारल्यास काय करावे? पंचायत समिती च्या इकडे अर्ज सादर करून कारण विचारा. त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज करा. तहसील कार्यालय त्याचप्रमाणे कृषी अधिकाऱ्याशी तक्रार करावी. आता अर्जाचा जो काही नमुना आहे ते आपण इथं पाहणार आहे. अर्ज नमुना माननीय गट विकास अधिकारी साहेब, त्यामध्ये तालुका जिल्हा येईल तुमचा. त्याचप्रमाणे इथं तुमचं अर्जदाराचं संपूर्ण नाव, राहणार, तालुका आणि जिल्हा या अर्जाचा नमुना आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल किंवा व्हिडिओ पॉज करा. त्यानंतर इथं आपलं गट क्रमांक येईल, सर्व्हे नंबर, इथं तुमचं संपूर्ण नाव टाका, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचं खातं, गट क्रमांक टाकायचं आपल्याला, क्षेत्रफळ टाकायचं, किती क्षेत्र आहे ते आपलं, दिनांक टाका आणि साईन करा. सिग्नेचर झाल्याच्या नंतर तुम्हाला यासोबत हे कागदपत्र जोडायचे आहे. तर यामध्ये आधार कार्ड, 7/12/8, बँकेचं पासबुक, नकाशा, रहिवासी दाखला, कास्ट सर्टिफिकेट तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे. तर आता अर्ज सुरू झालेले जे की जिल्हे आपण थोडक्यात पाहणार आहे. गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं काय झालेले सुरू झालेले आहे. यानंतर इथे आपलं जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, नाशिक तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. अर्ज इथं सुरू झालेले आहे. तर आता यामध्ये मागेल त्याला वीर ऑनलाईन अर्ज फॉर्म कसा भरायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईट उघडायची आहे. वेबसाईट उघडल्याच्या नंतर किंवा तुम्ही CC सेंटरवरती जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता. रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला युजर नेमवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, OTP टाकून करून ID घेऊन घ्या. ID आल्याच्या नंतर लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला इथं कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मागेल त्याला वीर सिंचन सुविधा योजना. अप्लायवरती क्लिक करा. 5वी जे येते यामध्ये वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. तर आता वैयक्तिक माहितीमध्ये काय काय भरायचं आहे. यामध्ये तुमचं नाव भरा, ॲट पोस्ट, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, शेतीविषयक माहिती, यामध्ये गट क्रमांक टाका, क्षेत्रफळ आणि जमिनीचा प्रकार. यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकायचा आहे. हे टाकल्याच्या नंतर आता कागदपत्र अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये 7/12, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जमिनीचा नकाशा तर हे तुम्हाला 100 ते 200 KBच्या आत अपलोड करायचे. अर्ज सबमिट करा. त्याचप्रमाणे अर्ज क्रमांक सेव्ह करून ठेवा. तर आता यामध्ये अर्जाची स्थिती तुम्ही लॉग इन करून पुन्हा माय ॲप्लिकेशन स्टेटसवरती जाऊन अर्ज सबमिट केल्याच्यानंतर अंडर रिन्यूमध्ये आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता. ज्यांचा कोणाचा रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही त्रुटी दूर करून तुम्ही तुमचा पुन्हा अर्ज सादर करा. तर आता यामध्ये कागदपत्र काही असतील, अडचणी असतील किंवा तुम्हाला वीर या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर यावरती जर लाईव्ह व्हिडिओ पाहायचा असेल, तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने इथं भरायचा आहे तर लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.